नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. जय बजरंग दूध संस्थेची दुरंगी लढत. करवीर तालुक्यातील हनुमंतवाडी येथील जय बजरंग दूध संस्थेत सरळ दुरंगी लढत होत असून सत्तारूढ गटाची एक जागा बिनविरोध आली असून 12 जागांसाठी सध्या सरळ लढत होत आहे. सत्तारूढ गटाला उभारी मिळाली असल्याच्या चर्चा रंगत आहेत, तर एक अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पंचगंगा नदीच्या काठावर हनुमंतवाडी गाव वसलेले असून गावात 1 जुलै 1979 जय बजरंग दूध संस्थेची स्थापना झाली. मोजक्या सभासदांना एकत्र करून सुरू केलेल्या संस्थेत सध्या 2700 लिटर दूध संकलन होत असून गोकुळप्रमाणे नांदत असणाऱ्या दूध संस्थेची निवडणूक काही राजकीय लोकांच्या कुरघोडीमुळे घेण्यात आली आहे. निवडणूक लावणारे सध्या जेवणावळीत गर्त झाले आहेत. जय बजरंग दूध संस्थेत 561 सभासद आहेत. सत्तारूढ गटाचे गटनेते अमित पाटील हे वडिलांच्या पश्चात त्यांच्या मित्रांच्या आशीर्वादाने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर विरोधी गटनेते संग्राम भापकर यांना तरुणांचा पाठिंबा आहे. एकंदरीत सत्तारूढ गटाचे झुकते माप असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक लढतीसाठी सत्तारूढ गटाचे कपबशी तर विरोधी गटाचे अंगठी चिन्ह आहे. एक अपक्ष उमेदवार आहे, त्यांचे चिन्ह रिक्षा आहे. सध्या गावात प्रचाराचा धुरळा उडाला असून घर टू घर व सभासदांपर्यंत थेट संपर्क साधला जात आहे. महिला अबालवृद्ध प्रचारासाठी मग्न झाले आहेत. निवडणुकीचे चिन्ह दाखवून मला विजयी करा असे आवाहन केले जात आहे. माझा महाराष्ट्र न्यूज साठी पांडुरंग फिरंगे, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.